शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा, सरकारी योजना, पिकांचे भाव, पीएम किसान, नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। पीएम किसानसाठी कृषी कार्यालयात हेलपाटे, आष्टीमध्ये पडताळणी प्रक्रियेत विलंब, शेतकऱ्यांचा संताप, वरिष्ठांचे दुर्लक्ष होते। खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट, राजूर येथील मका खरेदी केंद्रावरील प्रकार, या प्रकाराकडे बाजार समितीचे दुर्लक्ष। कापसाच्या लागवडीवर सोयाबीनने फिरवला बोळा, राज्यात 4 वर्षात 4.59 लाख हेक्टरने क्षेत्र घटले, पर्यायी पिकाकडे कल वाढलाय। कापूस हाताने वेचावा लागतो, कापूस वेचण्यासाठी प्रति किलो 10 रुपये मजुरीचा खर्च येतोय, विक्री किंमत प्रति किलो 70 रुपयांपेक्षा जास्त नाही। शिवाय पिकांवर कीटकनाशके फवारावे लागतात आणि त्यासाठी लागणारे मजूर हे एक महत्त्वाचे आणि महागडे काम आहे। हिंगोली जिल्ह्यात 723 गावांमध्ये 1135 टीम करणार कुष्ठरोग सर्वेक्षण, नागरिकांनी कुष्ठरोगाची स्वतःहून तपासणी करून घेण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आवाहन। पिकांची हेक्टरी उत्पादकता जाहीर, धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर हेक्टरी 17 क्विंटल सोयाबीन विकता येणार। ई-केवायसी साठी तलाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार, अभिजित पाटील यांची माहिती। नुकसानग्रस्तांना शासनाकडून लवकरच पैसे मिळणार, जिल्ह्यातील सर्व तलाठी काम करीत असून ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या बांधावर जाऊन ई-केवायसी करून घेतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिली। आगामी 3 दिवस गारठ्याचे, नाशिकचा पारा 10.3 अंशावर, यंदाचे निच्चांकी तापमान। राज्यातील चित्र 2 दिवसात स्पष्ट होईल, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांचे भाष्य, जागा वाटपाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतकरी क्रमांक मिळत नसल्यामुळे जिवंत सातबारा ठरतोय मृत, सातबारा अपडेट नसल्यामुळे मैतांच्या वारसांना मिळणार नुकसान भरपाईचा लाभ, जिवंत सातबारा मोहीम प्रभावीपणे राबवल्याने वारसदारांना सातबाऱ्यावर हक्क मिळाला, मात्र ते सातबारे अपडेट नसल्यामुळे शेतकरी क्रमांक निघत नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसारख्या योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे। बिबट्यांची दहशत, शाळांची वेळ बदला, अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। सिल्लोड तालुक्यात नुकसानीचे 69 कोटींचे अनुदान प्राप्त, सप्टेंबर 2025 मध्ये सिल्लोड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि ढगफुटी सदृश्य पाऊस, सततचा पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले होते। मोठी बातमी, लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ, उद्या संपणार 2 महिन्यांची मुदत, 1 कोटींवर महिलांनी अजूनही केली नाही ई-केवायसी, 2 महिन्यांची मुदत 18 नोव्हेंबरला संपणार आहे, पण अजूनही राज्यातील सुमारे 1 कोटी 10 लाख महिलांची ई-केवायसी राहिलेली आहे। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्यामुळे त्यांची नाराजी सरकारला परवडणारी नाही, त्यामुळे निवडणुका होईपर्यंत ई-केवायसीला मुदतवाढ मिळेल। सोयाबीन खरेदीसाठी हेक्टरी मर्यादा जाहीर, राज्यात 15 नोव्हेंबर पासून हमीभावाने खरेदी सुरू, राज्यात सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी जिल्हानिहाय हेक्टरी मर्यादा जाहीर केली आहे। हेक्टरी मर्यादेत शेतकरी लागवड असेल त्या प्रमाणात सोयाबीन विकू शकतायत। यंदा जळगाव, अहिल्यानगर, परभणी आणि नागपूर जिल्ह्यातील खरेदीची मर्यादा कमी करण्यात आली आहे, तर इतर जिल्ह्यांमध्ये वाढवण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील 65 गावांमधील पाणी नमुने दूषित, ग्रामस्थांना साथरोगाचा धोका, सर्वाधिक संगमनेरमधील 13 ठिकाणचे पाणी पिण्यासाठी अयोग्य। अहिल्यानगर जिल्ह्यात जलजीवनचे नाव काढताच अनेकांना भरते कापरे, मुबलक पावसानंतरही निधीअभावी 57 पाणी योजना कोरड्या, जेडपीच्या वर्तुळात तेरी बेचूप आणि मेरी बेचूप। बायोमेट्रिक पडताळणीमुळे शेतकरी त्रस्त, सर्व्हर डाऊन, ठसे न जुळणे आता ठरते डोकेदुखी, वयोमानानुसार हातावरील ठसे पुसट होत असल्याने बऱ्याच जणांचे ठसे मशीनवर जुळत नाही, त्यातच सर्व्हर वारंवार बंद पडणे, नेटवर्क खंडित होणे आणि लांबलचक रांगा या सर्व समस्यांमुळे शेतकऱ्यांची नोंदणी देखील कधी कधी तासभर चालते। थंडीची चाहूल लागताच बाजरीला मागणी वाढली, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा किलो मागे 5 ते 7 रुपयांची दरवाढ झाली। मुंबई पुणे प्रवास आणखी सुपरफास्ट होणार, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 14,260 कोटींचा मेगा प्लॅन, मुंबई पुणे एक्सप्रेसवे 6 पदरीवरून 10 पदरी करण्यासाठी राज्य सरकारने 14,260 कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय। 2030 पर्यंत 4 नवीन लेन जोडल्या जाऊ शकतात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पीएम आवासच्या पात्र लाभार्थ्यांची यादी लवकरच, 5 जागेवरील काम प्रगतीपथावर, अतिरिक्त आयुक्तांनी आढावा घेतलाय। कडाक्याच्या थंडीतही कोयता चालूच, पोटासाठी भल्या पहाटे ऊसाच्या थळात मजुरांची धडपड, ऊसतोड मजूर हे साखर उद्योगाचे खऱ्या अर्थाने कणा आहेत, पण त्याच्या श्रमाचं तोल मात्र योग्य प्रमाणात वाढत नाही।
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मुगाचे उत्पादन निम्म्यावर, शेती खरडून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान। सरासरी मुगाचे हेक्टरी 8 ते 10 क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना जिल्ह्यात यंदा हेक्टरी 4 क्विंटल 22 किलो उतारा मिळाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली। ग्रामीण भागात 50% घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ होणार। राज्यात ही योजना 31 डिसेंबरपर्यंत लागू राहणार। ग्रामस्थांना दिलासा, ग्रामसेवकांवरील ताण कमी। बिबट्यापासून सतर्क करेल AI कॅमेरा, दिसताच वाजरेल सायरन। भयभीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी वन विभागाकडून गस्तीसह प्रबोधनावर भर। उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीच्या लाटेचा इशारा। निफाड आणि धुळ्यात पारा 8 अंशावर, पुण्यात थंडीचा कडाका वाढला। महाडीबीटी योजनेला मुदत, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। देयक अपलोड करण्यासाठी घातलेली मुदतीची अट शिथिल। विविध यंत्रे आणि अवजारींकरिता मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची निवड झाल्यामुळे लाभार्थ्यांना पूर्वसंगती प्रदान करून अनुदानासाठी देयक अपलोड करण्यासाठी 30 दिवसांच्या मुदतीची अट शिथिल करण्यात आलेली आहे। राज्यात बिबट्यांची संख्या शोधण्याचे मोठे आव्हान। राज्यात नेमके बिबटे किती? भीतीचे वातावरण। बिबट्यांची अंदाजित संख्या 5000। वन विभागाने बिबट्यांवर लक्ष न देता केवळ वाघ संवर्धनावर भर दिल्यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात बिबटे सशक्त झालेले आहेत। बिबट्यांच्या संख्येबाबत वन्यजीव विभागाकडे अद्याप अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली तरी अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रात सुमारे 2000 बिबटे आहेत, तर नाशिक आणि विदर्भात किमान 3000 असे 5000 बिबट्यांची संख्या वर्तवण्यात येते। जमिनी पेरत्या करण्यासाठी करणार कृती आराखडा। मराठवाडा पाणी परिषदेचा पुढाकार। विविध उपायांवर चर्चा होणार। वरठण परिसरात केळीला कवडी मोल भाव मिळाल्याने शेतकरी हैराण। केळी उत्पादक शेतकरी अडचणीत, केळीला हमी भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांवर अल्पदरात धान विक्रीची वेळ आली। पोर्टलमध्ये खोडा। शासकीय धान खरेदी वांद्यात 500 ते 600 रुपये प्रति क्विंटल नुकसान। अहिल्यानगर जिल्ह्यातील खारेकरजुने परिसरातील बिबट्याला ठार मारण्याचे आदेश। कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवरान वन विभागाने नरभक्षक बिबट्याची शिकार केली। 2 शार्प शूटर आणि 3 ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून शोध मोहीम सुरू होती। परभणी जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला। 8.5 अंशावर शेकोट्या पेटू लागल्यात। बेस वाढवून काढला काटा। FRPतून शेतकऱ्यांना घाटा। ऊस उत्पादकांची बोळवण। हमीभाव देणे देखील परवडणारे नाही म्हणणाऱ्या कारखानदारांवर जणू काळानेच उगवला सूड। बिबट्याच्या हुशारीमुळे पिंजऱ्याला हुलकावणी। वन विभागाने श्रीगोंद्यात लावले 17 पिंजरे, मात्र बिबट्या पिंजऱ्यात जाईना। वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण। प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर। ऊस दर जाहीर न केल्यास आंदोलन तीव्र करू। शेतकरी संघटना आक्रमक। गादेगाव येथे ऊस परिषद। ऊस तोड न घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन। नैसर्गिक आपत्तीने शेतकरी हैराण। बिबट्याला पाहताच ऊसतोड मजुरांनी ठोकली धूम। शेतकरी वर्ग धास्तावला। टाकळी खातगाव परिसरात बिबट्याचा 1 महिन्यापासून वावर। ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा। शेतकऱ्यांकडून टोकन पद्धतीने पिकांच्या लागवडीला प्राधान्य। बाजारात जास्त मागणी असल्यामुळे डॉलर हरभऱ्याची पेरणी। व्हिडिओला लाईक करून शेअर करा। दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।